नमस्कार. नवीन व्हिडिओ नवीन माहिती काय चला तुम्हाला दाखवतो. आता आपण एका सौर ऊर्जा प्लांटवर आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी हे बघा, आपण ह्या ठिकाणी पाहून घ्या. अतिशय मोठा हा प्लांट सौर ऊर्जाचा ह्या ठिकाणी बनवलेला आहे. तर ह्या ठिकाणी आता सौर ऊर्जा प्लांट तर आहे. आता ह्या सौर ऊर्जामधून विद्युत निर्मिती कशी होती 33 kV जी काय असेल ती, तर पूर्ण तुम्हाला ही प्लेट दाखवून ह्या प्लेटवर ही म्हणजे हे जे देखभाल कशी केली जाते आणि ह्याची साफसफाई वगैरे कशी केली जाते, तर आपण ह्या प्लांटवर आता आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी आता आपल्यासोबत ह्या सौर ऊर्जा प्लांटचे इन्चार्ज आहेत. तर हे साहेब आहेत. तर ह्यांची आता हे आपल्याला पूर्णपणे ह्या ठिकाणची माहिती देणार आहेत. तर साहेब तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिजित अनिल कोकाटे, राहणार मी डुकीचाच आहे. मी प्लांटचे सगळी देखभाल बघतो. ठीक आहे. तर आता ह्या प्लांट बद्दल तुम्ही एक एक करून आम्हाला माहिती देत चला, जेणेकरून लोकांना सौर ऊर्जामधून म्हणजे विद्युत निर्मिती कशी होती तर ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती देत राहा. तर एक एक करून आम्हाला सांगा. कशा सुरुवातीपासून सांगा की ह्या प्लेटा किती आहेत आणि ह्याच्यातून म्हणजे जी विद्युत निर्मिती कशी कशी होती त्याबद्दल सांगत चला. एक प्लेट आहे 13.85 एम. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या प्लेटच्या मध्यभागी आलो आहोत आणि हे इन्व्हर्टर आहे. तर इन्व्हर्टर बद्दल हे कोकाटे सर माहिती देणार आहेत. हे इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर काय काम करतं, करंट अल्टरनेट करायचं काम करतं. हे जे वायरिंग आहे ती आलेली आहे प्लेटची वायरिंग आणि आउटपुटची वायरिंग आहे ही आहे. म्हणजे सगळा सप्लाय जे म्हणजे करंट जे विभागतंय, एसी टू डीसी असे दोन प्रकारचे करंट असतात. एसी म्हणजे अल्टरनेट आणि डीसी म्हणजे डायरेक्ट. आपल्याला घरामध्ये फक्त डायरेक्ट करंट जे आहे ते कुठेही चालत नाही, आपल्याला अल्टरनेट करंट ही लागतो. मग हे एसी टू डीसी कन्वर्ट करायचं काम इन्व्हर्टर करतं. तर ह्या ठिकाणी हे सौर ऊर्जेच्या प्लेट जे आहेत तर ह्या प्लेटला क्लीन केलं जाते. म्हणजे एक रोबोट आहे आणि रोबोटच्या साह्यानं ह्या प्लेटा साफ करण्यात येत आहेत. तर हे रोबोट इन्चार्ज आपल्या सोबत आहेत ह्या ठिकाणी. तर आपलं नाव सांगा. नमस्कार. तर माझं नाव आकाश काळे. बर, ठीक आहे. तरी 8 दिवसाला फिरवलं जातं ह्याच्यात. तर पाहू शकता तुम्ही कसे ही प्लेट साफ झालेली आहे. समोरची बी आणि मागची साईड बी पाहू शकता तुम्ही. तर हे काय साहेब किती दिवसाला साफ करावं लागतं ह्या प्लेटा? 8 दिवसाला साफ केलं जातं याला. बरं, पूर्ण क्लीन होऊन जाते रोबोट. ह्याच्यासोबत ह्याला बॅटरी एक आहे बघा. बर, त्याला चार्जिंग केलं जातं या बॅटरीला. चार्जिंगच्या बॅटरीवर चार्ज क्लीन केलं जातं ह्याला. क्लीन केलं जातं. हे पूर्ण आपोआप साफ होईल. त्याच्यावर फुलकानंतर तिकडून एक बार फिरविला जातो वापस ह्याला. बर, ह्याच्यावर पाणी वगैरे मारायची गरज आहे का डायरेक्ट पाणी ड्राय कोरड साफ करते ती? हे कोरडं साफ करतं. बर, पण पाणी महिन्याला मारलं आणि रोबोट 8 दिवसाला फिरवलं जातं. बर. तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हर्टर आणि प्लेटा जे साफ केल्या जातात रोबोटद्वारे ते दाखवलं. त्यानंतर आता हे कोकाटे साहेब आहेत. तर आता ह्या टोटली जो सगळ्या प्लेट आहेत सगळ्याचं कनेक्शन कशा स्वरूपात या ठिकाणी आणलं गेलंय आणि काय नाही ह्याच्याबद्दल आता माहिती देणार आहेत. तर सांगा तुम्ही कोकाटे साहेब. ही तो आपण इन्व्हर्टर पासून कनेक्शन मध्ये एमसीआर मध्ये घेऊन जातो. बर, मध्ये एक व्हीसीबी पॅनल म्हणून आहे. त्याच्यामध्ये कनेक्शन सगळे दिले जातात. बर, तिथून सगळे कनेक्शन त्या व्हीसीबी पॅनल मधून पुन्हा एकत्र जनरेट होऊन 800 वोल्टचा ही 11,000 वोल्ट करतो. ट्रान्सफॉर्मर 3.5 मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मर एक आहे. बर, असे आपल्यापाशी 2 प्लांट आहेत 3.5 मेगावॅटचे. एकूण 7.5 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे हा. आणि नंतर आउटडोअर करून नंतर सबस्टेशनला लाईन गेलेली आहे. सबस्टेशनला गेलेले. आता टोटल किती केव्ही तयार होते? 3.5 मेगावॅटचे 2 प्रोजेक्ट आहेत तर 7 मेगावॅट तयार होते. 7 मेगावॅट वर किती म्हणजे किती गाव कव्हर? 6 गाव कव्हर होऊ शकतो. बघा, अतिशय हे कमी नाही, ह्याच्यामधून भरपूर अशी वीज निर्मिती होती. आतमध्ये आपण ऑफिस मध्ये बघूया कशा कशा स्वरूपाचं आहे ते बनवलेलं.
एसीटीव्ही पॅनल आहे ती प्रत्येक इन्व्हर्टरची कनेक्शन ह्याच्यामध्ये दिले जातात. ऑपरेटिंग सिस्टीम, उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टीम इथून म्हणजे काय बिघडलं तर त्याच ठिकाणचं इन्व्हर्टर बंद करून तिथलं काम करता येते. तर कोकाटे साहेब, ही जी सौर ऊर्जेचा प्लांट आहे ही प्रायव्हेट आहे का शासकीय आहे? म्हणजे शासकीय म्हणजे असं काही नाहीये, हा, पण त्याच्यामध्ये थोडाफार वाटा शासनाचा बी आहे. बर. म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्रीच्या अंडर मध्ये जसं चालणारे प्रोजेक्ट आहे ते. बर. हा. तर आता हे सौर ऊर्जेचे ही जे आहेत सगळ्या प्लेटा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतंय ना, बरोबर ना? हो. तर हे फक्त पॉझिटिव्ह तयार करते. पॉझिटिव्ह तयार करतो, पण कनेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहतात. बर. त्याला सिरीज मध्ये कंटिन्यू करावं लागते. हा. तर आता हे न्यूट्रिशन कुठे तयार होते, म्हणजे अर्थिंग कुठे तयार होते? आपली अर्थिंग म्हणजे न्यूट्रल जे राहतो ते ट्रान्सफॉर्मर मध्ये तयार होतो. ट्रान्सफॉर्मर मधूनच आपल्याला न्यूट्रल तयार करून प्लस आणि मायनस दोन्ही दिलं जातं. बर. आता ह्या प्लेटा जे आहे ती फक्त करंट तयार करायचं काम करतात. बघा, अतिशय हा मोठा प्लांट आहे. तर हे टोटल किती केवी तयार होते? इथून 3.5 केवी ना? 7 मेगावॅट. 7 मेगावॅटची ह्या ठिकाणी विद्युत निर्मिती होते, असं ह्यांचं इथले इन्चार्ज आहेत हे. तर एक तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती द्या. ह्या प्लेट आहेत, पण हे ह्या ठिकाणी काय म्हणजे कनेक्शन कशा स्वरूपाचं? ही प्रत्येक टेबल केलेली अर्थिंग आहे. आपलं अर्थिंग राहते. बर. ह्या ठिकाणी अर्थिंग केलेली अर्थिंग आहे. 5 फूट खोड राहतो. जमिनीतून अर्थिंग दिलेली आहे. तर इथून ही कनेक्शन डायरेक्ट तिकडे ते आपण मगाशी डीपी दाखवले त्याच्यामध्ये गेलेलं आहे. डीपी नाही, आपले इन्व्हर्टर जे आहेत का त्याच्यामध्ये गेलेले आहेत. इथून कनेक्शन याचं नाही, इथून नाही. हा, इथून म्हणजे असं प्रत्येकाचं सिरीज केलं जातं. या प्रकारे असं सिरीज केलं जातं. प्रत्येक ह्याला कनेक्ट करून टेबल टू टेबल कनेक्ट केलेलं जात असतं. कनेक्ट करून त्या लुपिंग आहे, त्या लुपिंगच्या माध्यमातून इन्व्हर्टरकडे नेलं जातं. इन्व्हर्टर मधून पुन्हा एसी जे आहे, डीसी जे आहे, डीसी मधून एसी कन्वर्ट केलं जातं. कन्वर्ट करून नंतर तिथं एसीटीव्ही पॅनल जे आहे आपण एमसीआर मध्ये बघितलेलं, तिथून नंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये देऊन नंतर सबस्टेशनला दिलं जातं. अशा प्रकारे त्याचे चालत जातं सर्क्युलेशन. कोकाटे साहेब, ही निळा जो पाईप आहे कशाचा आहे? हे आपण अख्ख्या प्लांट मध्ये केलेली पाईपलाईन आहे. बर. आपल्याला जेव्हा जनरेशन बंद होतं ह्याच्यावर जे धूळ वगैरे साचलेली आहे, बर, ते नंतर अख्ख्या प्लांट मधून टँकर घेऊन नाही तर हाताने माणसांना घेऊन तेवढं शक्य नाही. बरोबर. मग ते पाईपलाईन आपण ह्याच्यामध्ये करून आपण गाडी वगैरे प्रेशर पंपाने जिजतो त्या प्रकारे पाईपलाईन करून ती प्रेशर पंपांना अख्खे प्लांट पूर्णपणे धुवून घेतात. कमीत कमी माणसामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये वॉश करून घेतला जातो. हा. हे किती दिवसाला वॉश करावं लागतं साधारण? वॉश 1.5 महिन्यातून एकदा केलं तर होईल, कारण दुरला डस्ट खूप बसू शकतो प्लेटवर. बरोबर आहे. रोबोट मात्र कंटिन्यू चालू राहू दिले तर काय प्रॉब्लेम येत नाही. तर शासनाने पण सौर ऊर्जा प्लांटवर खूप लक्ष दिलेलं आहे. त्यामुळं ही सौर ऊर्जा जी आहे म्हणजे संकल्पना ही अतिशय काळाची गरज आहे. त्याच्यामुळं वेगवेगळे नवीन कारखाने, मशिनरी किंवा MIDC अशा उभारतायत. नवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत, प्लांट तयार होत आहेत. त्यामुळं विद्युत जो गरजेचा आहे तो कमी पडत आहे. त्यामुळे ही अशी संकल्पना शासनाने केलेली आहे आणि ही काळाची गरज आहे. बरोबर ना? हो. तर ही अभिजित कोकाटे साहेब आहेत. तर ही कोकाटे साहेब किती एकरावर म्हणजे सौर ऊर्जा प्लांट आहे? 25 एकर मध्ये प्लांट आहे हा. बर. हा प्लांट आहे म्हणजे 25 एकर म्हणजे खूप मोठी जागा आहे ह्या ठिकाणी. तर हे जे प्लेट आहे त्याचा लाईफ किती असतं, आयुष्य किती असतं? 25 वर्ष. 25 वर्षाला काहीच होत नाही प्लेटला. 25 वर्षानंतर पुन्हा प्लेटा बदला लागतात. म्हणजे काय, म्हणजे 25 वर्षाच्या अगोदर एनर्जी कमी होत चालते. बरोबर. पण चालत राहते. आता 25 वर्षानंतर एनर्जी हळूहळू संपायला लागली, मग त्या प्लेटाचा काय उपयोग नाही. जनरेशन लॉस व्हायला सुरू होतो, त्यानंतर प्लेट बदलायला लागते. तर ही पूर्ण सौर ऊर्जाबद्दल आपल्याला अभिजित कोकाटे साहेब यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर सौर ऊर्जा ही काळाची गरज किती आहे हे शासनाने केलेले आणि हे पूर्ण सांभाळणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे.
कसरत आहे इथे ह्या ठिकाणी कोकाटे साहेबाची. तर कोकाटे साहेबांनी आपल्याला अतिशय मोलाची माहिती या सौर ऊर्जेबद्दल दिलेली आहे. तर कोकाटे साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल आपला खूप खूप मी आभार आहे. धन्यवाद. जर तुम्हाला ही कोकाटे साहेबांनी दिलेली सौर ऊर्जा प्लॅनची माहिती आहे जर आवडली तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर इतरांना पण सौर ऊर्जेबद्दल माहिती जर पाहिजे असली तर इतरांना पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ नवीन पण असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.